अगळ-पगळ घालगोंधळ असंच काहीसं चाललं आहे माझ्या लाईफमध्ये. तर सांगते काय झालं ते. तर शेजारच्या काकूंनी दिलेले आम्हाला लाडू, तर ते दीदीचं चाललेलं कधी बसून कधी झोपून असं खाण्याचं. तर नंतरच्याला मी खाऊन घेतला आणि या साहेबांनी आज मला एवढा भयंकर त्रास दिला आहे ना, नाव त्याचं दुसरं. आज याने 5 ते 6 ड्रेस असेच खराब केलेत. पाणी प्यायचं, पिचकाऱ्या मारायचं असं करत करत त्याने 5-6 ड्रेस असेच वले केलेत. आज माझा पूर्ण दिवस याच्या कपडे चेंज करण्यातच गेलेत. घाल कपडे, काढ कपडे, घाल कपडे, काढ कपडे यातच पूर्ण दिवस घातला. दुपारच्याला इकडे म्हटलं चला जेवणाची तयारी करावं म्हणून इकडे खिचडीच बनवलेली. आजही खिचडीवरच आमचा बेत होता. जेव्हापासून सृष्टीचे पप्पा गेले त्या दिवसापासून आमच्या घरी नुसता डाळ भात आणि खिचडी हे 2 पदार्थच होतात. आगळपगळ आणि घालगोंधळ असं मी का म्हटलं, कारण की मी रोज एक विचार करते, आज मी मेकअपचा व्हिडिओ बनवेल, आज मी काहीतरी क्रिएटिव्ह करेल, आज एखादी रेसिपी शेअर करेल, वेगवेगळे एवढे विचार करते, पण प्रत्यक्षात मात्र माझ्याकडून काहीच होत नाही आहे. हा माझं पूर्ण दिवस ह्या दोघांमध्येच कसा निघून जातो मला काही कळतच नाही. यांचं उठायचं, हागणं मुतणं करणं, अंघोळ इस्नान, गन पावडर आणि त्यातून ह्यांचे वाढीव कामं. तर नंतरच्या इकडे माझ्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या, तर दीदीला म्हटलं धर जेवण करूयात. दुपारी मस्त जेवण झालं. सायंकाळी इकडे मस्त सोनपापडी खाल्ली आणि संध्याकाळी आम्ही दोघींनी मस्त अशी आईस्क्रीम एन्जॉय केली. चलो बाय. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.